नमस्कार बांधवांनो, आपण थंबनेल पाहिला असेल आणि थंबनेल पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये आलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. तर प्रथम एक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हा विषय पाहू की मराठा आंदोलन भरकटते का. तर याचं उत्तर आहे नाही. मग भरकटते अशी चर्चा का होतीये ते समजून घेऊ. चर्चा करणारे कोण आहेत हा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन भरकटलं, आता मराठा मागणी आरक्षणाची मागणी बाजूलाच राहिली, आता फडणवीस आणि जरांगे हे एकमेकावरती आरोप किंवा मग ह्या दोघांपुरतंच हे आंदोलन राहिले का, किंवा मग भाजप किंवा फडणवीस यांना जरांगे पाटील टार्गेट करतायत म्हणजे ते कोणाला तर फायदा व्हावा मग करतायत, असं जे काही लोक बोलत आहेत ते सगळे मराठा समाजाच्या बाहेरचे लोक आहेत. मराठा समाजामधील सुद्धा काही लोक आहेत जे पक्षाशी एकनिष्ठ राहावं असं त्यांना वाटतंय, ते पण लोक आहेत, ते हा संभ्रम पसरतात. परंतु जर गावोगावी गेलात तर आपल्या लक्षामध्ये येईल की आजही सर्वसामान्य मराठा हा जरांगे पाटलांच्या पाठीशीच आहे, तो खंबीरपणे पाठीशी राहणार आहे. आणि उद्या राजकीय दृष्ट्या जर कुठला निर्णय जरांगे पाटलांनी दिला की आपल्याला असंच करायचे म्हणून, तर त्याच पद्धतीनं आपल्याला काम करायचंय आणि तीच भूमिका घ्यायची. किंवा उघड बोलायचं म्हटलं तर उद्या एखाद्या वेळेला जरांगे पाटील तसं सांगणार नाहीत कदाचित, परंतु जर सांगितलं की आपल्याला ह्या पक्षांना मतदान करायचं नाहीये, ते सोडून मतदान करायचंय, तर मराठा समाज त्याच गोष्टीची अंमलबजावणी करेल. असा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा एक सर्वसामान्य एक समज किंवा एक विचारसरणी अशा पद्धतीची बनलेली आहे. आता काही पक्षाचे मराठा समाजामध्ये जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, मग ते भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत. ते विलाजानं नाविलाजानं त्यांच्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्यांनाही रिस्पॉन्स गाव पातळीवरती मिळणार नाही. शेवटी मतदार करणारा मतदार हा गाव पातळीवर राहतो आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही प्रचार करण्यासाठी याल त्यावेळेला मराठा समाज विरोध करणारच आहे. हा झाला मराठा समाजाचा भाग. मग हा जो विषय येतोय भरकटते म्हणून, तर त्याच्या मागे तुम्ही कारण समजून घ्या जरा. हे भरकटत नाहीये, हे आंदोलन भरकटावं या हिशोबानं प्रयत्न चाललेले आहेत. आता एक लक्षात घ्या, आपण अशी पण चर्चा ऐकली की एक मोटरसायकल रॅली निघाली, त्या रॅलीमध्ये शहरामध्ये गुन्हा दाखल झाला आणि ग्रामीण भागातील गुन्हा दाखल झाला. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी एक प्रकारचा गुन्हा आहे. समजा एखाद्याचा खून केला असेल, तो पुण्यामध्ये राहतोय आणि प्रॉपर तो लातूरमधला आहे, तर एक तर पुण्यामध्ये गुन्हा दाखल होईल किंवा लातूरमध्ये गुन्हा दाखल होईल. तो पुण्यामधून लातूरला आला, पुण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि लातूरमध्ये गुन्हा दाखल, म्हणजे एकाच प्रकरणासाठी एका घटनेसाठी दोन ठिकाणी गुन्हा दाखल होतो का, आता न्यायालयाचा भाग आपल्याला माहिती नाही. परंतु ही रॅली निघाली, ह्या रॅलीमध्ये शहरातून रॅली निघाली, ग्रामीण भागात गेल्याच्यानंतर शहरामध्ये बी तो गुन्हा दाखल झाला त्या लोकांवरती, आणि त्याच रॅलीच्या अनुषंगानं ग्रामीण भागात दोन ठिकाणी हे गुन्हे दाखल झाले. हे केल्याच्यानंतर समाज आक्रमक होणार आहे. त्याच्यानंतर आचारसंहिता संचारबंदीची लागू केली. संचारबंदी ही जरांगे पाटलासाठीच फक्त लागू आहे. आता काल म्हणजे मागल्या काळामध्ये हिंगोलीमध्ये सभा वगैरे झाली, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. संचारबंदी लागू असतानाच सरकारनं संचारबंदी लागू केली आहे. आणि मग तसं असेल तर संचारबंदीमध्ये नियम आहे की 4-5 पेक्षा जास्त लोक एकत्रित राहू नयेत. परंतु गावोगावी एसटी गेल्या, तिथून लोक आणले गेले, मॉबच्या एकत्रित 50-60 लोक असे घालून, आणि ते कार्यक्रमाला हजर केले. कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत लोक हजर होते. मग सरकारसाठी तो नियम लागू नाही का, हाही प्रश्न होतो. आणि मग जरांगे पाटील कार्यक्रम घेणार असतील तर तो नियम आहे का. मग त्याच्यामुळं अशा काही गोष्टी जी घडत चालत आहे, यातून एक शंकेचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे. म्हणजे सरकारसाठी वेगळे नियम आहेत, जरांगे पाटलासाठी वेगळे नियम आहेत. मग असं काय घडल्याच्यानंतर जरांगे पाटील प्रतिक्रिया देत आहेत की जर आम्हाला रॅली काढायला बंधन असेल तर उद्या तुमची रॅली निघणार आहे, आम्ही तुम्हाला अडवू येऊ, असं जरांगे पाटलांची प्रतिक्रिया येते. मग तसं वाक्य आलं की मग कोणतं म्हणणार हे भाजपला टार्गेट करूलेत, हे सत्तेला टार्गेट करूलेत. तसं नाहीच आहे. जरांगे पाटलांच्या तोंडी अशी राजकीय भाषा यावी अशा पद्धतीचे एक वातावरण तयार केलं जात आहे. हे प्रथम तुम्ही समजून घ्या. इतराला कोणाला समजून घ्यायचं असेल नसेल, पण तो मराठा समाजामधल्या बांधवांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठल्या बाकी इतर जातीचा विषय पण नाही, वादाचा पण विषय नाही. काय असतं की आपण एखाद्या व्यक्तीला 4-5 जण थांबले तर आपण एखाद्या व्यक्तीला म्हटलं की हा फार शांत आणि मनमिळावू वृत्तीचा आहे, असं म्हटलं की बाकीच्या की बघायचं नाही, आम्ही भांडत नाही का, असं नसतो तो विषय. आपण एका विशिष्ट व्यक्तीबद्दल बोलतोय म्हणून बाकीचे बॅकली हा अक्कलवाने बोलले की बाकी सगळे बॅकली, असं नसतं ते.
मराठा समाज आज आरक्षणाचा विषय मांडतोय. आपल्या जे काही समस्या आहेत त्या समस्या कमी व्हाव्यात ह्या अनुषंगानं आरक्षण हा त्याच्यावरला पर्याय आहे. ह्या अनुषंगानं तो मराठा समाज आरक्षण मागतोय. ह्याचा अर्थ इतर समाजावरती कुठला अन्याय करतोय अशातला भाग नाही आहे. कारण शेवटी एक लक्षात घ्या, देशामध्ये SC ST आणि OBC 3च कॅटेगरी आहेत. कुठलीही जात जर आरक्षणामध्ये जायची असेल तर त्याला OBC मध्ये जावं लागतं. चौथी कॅटेगरीच नाही, आणि चौथी कॅटेगरी केली तर ती टिकणार पण नाही. मग तुम्ही स्वतंत्र आरक्षण घ्या, स्वतंत्र आरक्षण घ्या असे बरेच लोक सांगतायत. शक्य आहे का ते? 50%च्या वर आरक्षण देता येत नाही, 50%च्या मध्ये घ्यायचं नाही. म्हणजे तुम्ही एका अर्थानं असं सांगताय की असंही तसंही मराठ्याला आरक्षण मिळू नये. मग जर अशी कोणी भावना बाळगत असेल ते योग्य आहे का? हा सुद्धा विचार. आपली संस्कृती पहा तुम्ही. आपण जर घरी जेवायला बसलो तर लोक बाहेरून कोणी आलं कोणी तर आपण म्हणतो या जेवण करू. आपली परंपरा आहे की ताटामध्ये येऊन त्याला जीव घालायची. मग आज मराठा समाज एक OBC नावाचं एक ताट आहे. त्या ताटाभोवती सुरुवातीला काही 50-50-100 जाती होत्या. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या जाती आल्या, त्याच्या अवतीभोवती बसल्या. ते येण्याच्या पूर्वी त्या बाहेरच होत्या. त्यावेळेला वाटायचं ते आम्हाला मध्ये घ्या म्हणून, त्यावेळेला तुम्ही बाहेरले होतो. आज मध्ये गेले की तुम्हाला वाटते आमच्यावरती अन्याय होतोय, ते आमच्या हक्काचं आहे. तुमच्या हक्काचं कसं? ते त्या प्रत्येकाच्या हक्काचं आहे जे मागास ठरलेले आहेत. म्हणजे ते ताट त्या लोकांसाठी आहे की ह्या देशामध्ये जे जे कोणी मागास ठरतील अशा जातीसाठी ते ताट आहे. ते आमचं आहे, इतरांनी येऊ नये हा अठ्यास चुकीचा आहे. हा एक निश्चितपणे आहे. सर्वांनी ही गोष्ट मान्य करावी, मागणी करावी की 27%ची जी कॅप आहे ती उठवून 27%च्या ऐवजी 37% करा, 40% करा अशी मागणी केली तर ती एखाद्याच रस्ता आहे. पण मराठ्याला एकूण बी आरक्षण नको, तिकून बी आरक्षण नको, 50%च्या वरचं त्या शक्यच नाही. 50%च्या वर गेलं की ते तिकडून ते सदावरती बसलेलेच आहेत. ते म्हणतात की ओपनच्या जागा आम्ही कमी होणार. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो? हे नियोजन काय चाललंय? म्हणजे तिकडून आरक्षण नको, इकडून आरक्षण नको, मराठ्याला आरक्षणच नको असं नाही होत. त्याच्यामुळं संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातंय, परंतु मराठा समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज हा एकसंघ राहणारच आहे, आजही आहे. आता एक पहा, या 3ऱ्या टप्प्यामध्ये जरांगे पाटील महाराष्ट्रामध्ये दौरे करतात, संवाद बैठका करतात. ह्या संवाद बैठकाला गर्दी कमी दिसते किंवा प्रसिद्धी पण फारशी दिसत नाही आहे. आणि त्यामुळे संभ्रम तयार. मग काही लोक म्हणतात की आता गर्दी राहिलेली नाही वगैरे. तर हा संभ्रम पसरवणार नाही. एक पहिला मुद्दा लक्षात घ्या की TV9 असेल, ZTV असेल, ABP असेल, लोकशाही असेल, ह्या ज्या काही न्यूज चॅनल आहेत, हे न्यूज चॅनल आता जरांगे पाटलाचं हा दौरा आहे ते कव्हरेज करत नाहीत, त्याचं कव्हरेज ते घेत नाहीत किंवा ते दाखवत नाही आहेत. त्यामुळे यूट्यूबवरती असेल, TV वरती असेल ते कमी दिसतंय. हे कोण दाखवू लागले? जे युट्यूबर्स आहेत वेगवेगळ्या ह्याचे, ते युट्यूबर्स हा कार्यक्रम दाखवत आहेत. परंतु गाव पातळीवरती गेल्याच्या नंतर जरांगे पाटलांना जो काही रिस्पॉन्स मिळतोय तो प्रचंड आहे, आजही आहे. तो दिसत का नाही? तो दाखवलाच जात नाहीये. आणि मुळामध्ये या बैठका आहेत, ह्या सभा नाही आहेत, बैठक असल्यामुळं जरांगे पाटलांनी सुरुवातीला सांगितलं की ह्या वेळेला JCB नको, हार नको, मोठे कार्यक्रम नको, आपण संवाद बैठका घेऊ आणि ठरवू की काय आपल्याला करायचे का. सरकारनं जर आरक्षण नाही दिलं तर आपण काय करायचं, आणि त्यावरती चर्चा चालू आहे. त्यामुळं मराठा समाजानं सुद्धा ज्यांना कोणाला हा संभ्रम होत असेल किंवा मराठा समाजामधलेच काही विद्वान जे पक्षाला एकनिष्ठ आहेत ते आज संभ्रम पसरवत असतील की आता नाही ते मोडून गेलं, त्या लोकांचं ऐकत बसू नका. आणि ही लोकांचा रिस्पॉन्स आहेच. आणि तुम्ही प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारा ना की तुम्ही जरांगे पाटलाला विसरलेत का? जर तुम्ही विसरला नसाल तर एखाद्या वेळेला कार्यक्रमाला कोणी गेला असाल, कोणी कार्यक्रमाला गेला नसाल, हा टॉपिक वेगळा. परंतु उद्या जरांगे पाटलांनी जर कुठली गोष्ट सांगितली तर तो आदेश मानून मराठा समाज तेच करणार आहे. आणि त्यामुळं हे सर्व कदाचित सरकारच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे त्यांनी सुद्धा सगळेसोयीची जी काही हा कायदा आहे आचारसंहिता लागण्याच्या पूर्वीच तो लागू केला जाईल असंही बोलत होते. अशी चर्चा पण चालू आहे सध्या. तसं व्हावं आणि तसं झालं तर निश्चितपणे आज ज्या सरकारनं मराठ्याला न्याय दिला आहे त्या सरकारवरती गुलाल उधळायला काहीच हरकत नाही. आणि जरांगे पाटील सुद्धा वारंवार तेच सांगतात. त्यामुळं मराठा आरक्षणाचा जो काही आंदोलन आहे ते भरकटलंय का? तर निश्चितपणे नाही. समोरून ज्या पद्धतीचे प्रश्न येत आहेत त्या पद्धतीची उत्तरं दिली जात आहेत. हा पहिला विषय. दुसरा विषय, याच्या पाठीमागं कुठला राजकीय पक्षाचा हात आहे का? तर निश्चितपणे नाही. ह्या आंदोलनाच्या पाठीमागं सर्वसामान्य मराठ्यांचा हात आहे. जरांगे पाटील हे आता राजकीय भाषा बोलत असल्यामुळे त्यांनी राजकारणामध्ये काही इंटरेस्ट घेऊ लागलेत का? तर निश्चितपणे नाही. कारण समोरून जो प्रश्न येतोय त्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. समोरला प्रश्न जर राजकीय असेल तर त्याला उत्तर पण राजकीयच येणार आहे. त्याच्यामुळे त्या प्रश्नाचे फक्त उत्तर आहेत, हे फक्त समजून घ्यायचं आहे. आपण समजून घ्यायचं की काय बोलायला भाग पाडू लागले.
त्यामुळं कुठलाच काही नाही. उलट मी असं म्हणेन की सरकार जर सुडबुद्धीनं वागत असेल तर आणखीन मराठा खंबीरपणे जरांगे पाटलांच्या पाठीशी उभा राहणार आहे. कारण न्याय तिथूनच मिळणार आहे. आणि एक वेळेस हा लढा जर संपला तर इतका मोठा लढा परत उभा राहणार नाही, ह्याची पण जाणीव मराठा समाजाला झाली आहे. अगदी सर्वसामान्य जे काही समाज आहे, खाल्ल्या पातळीमधला अगदी गरीबसुद्धा, त्यांनासुद्धा ह्या समाजातल्या प्रत्येकाला ह्या गोष्टी जाणीव झाली आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामधला लढा परत उभा राहणार नाही. त्यामुळे हा लढा मोडूच नये यासाठी निश्चितपणे सगळे जण जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहेत. जे काही नगरने थोडे बहुत मराठा बांधव आहेत जे याच्या अपोजिट वागण्याचा प्रयत्न करतायत एक पक्षनिष्ठा म्हणून, त्यांनासुद्धा विनंती आहे की तुम्ही पक्षनिष्ठा सोडू नका, परंतु घराच्या बाहेर निघू नका. तुम्ही तुमच्यापुरतं करा, परंतु इतरांपर्यंत मराठा समाजापर्यंत जाऊ नका. जो काही सामूहिक निर्णय होईल त्या निर्णयामध्ये आपण सहभागी व्हावं अशी विनंती त्यासुद्धा लोकांना आहे. आणि मराठा बांधव एक संघ आहेतच, पण जर कुठं काही कुशंका होत असेल तर कुशंका बाळगू नका. तो माणूस आणखी आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहील. या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा. जय महाराष्ट्र.